अलीकडे 21व्या शतकामध्ये एक असा विचार सर्व मंडळी करू लागलेले आहेत, की हे यंत्रतंत्रज्ञानाचं युग आहे आणि टेक्नॉलॉजी गव्हर्न्ड अशा प्रकारची संपूर्ण यंत्रणा यायला लागलेली आहे. आणि या यंत्रणेमध्ये जे पूर्वीचे विचारवंत होते, त्या सर्व विचारवंतांचे विचार आज किती लागू आहेत. आणि त्यामध्ये आपण ज्यावेळी प्रेषित मोहम्मदांच्या विचारांचा मागोवा घेतो, त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं, की आज आपण 21व्या शतकामध्ये ज्या बाबींचा विचार करतो आहोत, ज्या मुद्द्यांचा विचार करतो आहोत, ज्या घटकांचा विचार करतो आहोत, त्या सर्व मुद्द्यांच्यावरती सविस्तरपणे प्रेषितांनी टिप्पणी त्यावेळी केलेली आहे. त्यामध्ये विशेषतः एक मुद्दा आता आपण असा घेऊ, की अनेक क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आपलं उत्तरदायित्व मानतात की नाही, हा एक विचार आहे, ज्याला अकाउंटेबिलिटी असं आपण म्हणतो. आता हा अकाउंटेबिलिटीचा विचार एकाच वाक्यात प्रेषित असं सांगतात, की यू आर अकाउंटेबल टू हिम, आप अल्लाह को जिम्मेदार है. आपण आपलं वर्तन नैतिक ठेवून मी जे काही कर्म करतोय, मी जे काही काम करतोय, मी जी काही कामगिरी बजावतोय, ती अल्लाला बरी वाटावी अशासाठी मी बजावतोय. तेव्हा तो मला पुढे त्याचा अकाउंट विचारणार आहे म्हणून बजावतोय. आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी मी त्याला जबाबदार आहे, मी त्याला अकाउंटेबल आहे, म्हणजेच मी सर्वांना अकाउंटेबल आहे. म्हणजे मूलभूत जबाबदारीची, उत्तरदायित्वाची जी भूमिका आहे ती प्रत्येकाला पार पाडावीच लागणार आहे. दुसरा विचार त्याबरोबर असा येतो, की अलीकडे वेगळ्या प्रकारचे संत महंत आपल्याकडे दिसतात. अनेक विचारांचे, अनेक धर्मातून आपल्याला काम करताना दिसतात. त्याच्यामध्ये बऱ्याच विचारवंतांच्यामध्ये असं वाटतं, की कुठेतरी आपण गुहेत जाऊन अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे, आश्रम स्थापन केला पाहिजे. परंतु या सर्व गोष्टीला पूर्वी आपल्याकडे मराठी काही कवींनी लिहून ठेवलेलं आहे. हटा तटाणे जटा रंगवणी जटाधरी शिकासिरी, मठाची उठा ठेव का करी. म्हणजे केवळ आपली वेशभूषा बदलून, केशभूषा बदलून किंवा नाटक करून आपण अध्यात्माच्या मार्गाला जाऊ शकत नाही. याच्या उलट अतिशय व्यावहारिक अशा प्रकारचे, अतिशय प्रॅक्टिकल अशा प्रकारचे विचार प्रेषितांनी त्या काळात व्यक्त केलेले आहेत. प्रेषित त्यावेळी असं म्हणतात, की आपण संसारात राहून सुद्धा, आपलं नैमित्तिक काम करून सुद्धा जर आपण एथिकल बिहेवियर, नैतिक अधिष्ठान ठेवून काम करत असाल, तर ती सुद्धा संतांचीच कामगिरी आहे. म्हणजे संत पदाला पोचण्यासाठी कुठेतरी दूरच जायला पाहिजे, जंगलातच जायला पाहिजे, हिमालयातच जायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली नाही. आणि ही अतिशय व्यवहारी अशा प्रकारची भूमिका आहे. कारण त्या दिशेनं मग वेगळ्या पद्धतीनं लोकांना घेऊन जाणारे एक प्रवाह आता यायला लागलेले आहेत. दुसरे अलीकडे अनेक प्रकारचे जे आता कळीचे मुद्दे आहेत, अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये स्त्रियांचा जो सन्मान दिला जातो किंवा त्यांच्याबाबत जो डोमेस्टिक व्हायलन्स होतो, त्याच्याबाबतचा आपण जरी आज जे कायदे होताना पाहिलेत, तर त्यावेळी प्रेषित मोहम्मदांनी सांगितले, की स्त्रियांना कशा प्रकारची वागणूक दिली पाहिजे, स्त्रियांनी कशा प्रकारचा पेहराव केला पाहिजे, पुरुषांनी कशा प्रकारचा पेहराव केला पाहिजे, त्यांना घरामध्ये आणि समाजामध्ये कशा प्रकारचा आदर केला पाहिजे, त्यांना कशा प्रकारची मानाची वागणूक दिली पाहिजे, कोणत्याही प्रकारे दुर्बल घटक म्हणून त्यांचं शोषण होता कामा नये किंवा त्यांच्यावरती अत्याचार होता कामा नये. हे प्रेषितांचे विचार आजच्या काळाशी सुसंगत अशा प्रकारचे आहेत. या विचारांना जर आज कुणीतरी हे पुराणे विचार आहेत किंवा जुने विचार आहेत, ते कालबाह्य ठरलेले आहेत, असं जर कुणी आता म्हणत असेल, तो प्रेषितांच्यावरती आपण अन्याय करतोय असं होईल. याचं कारण असं, की आजच्या समाजशास्त्रीय कसोट्यावरती, आजच्या मानसशास्त्रीय कसोट्यावरती, आजच्या अर्थशास्त्रीय कसोट्यावरती त्यांचे सर्व विचार ज्यावेळी आपण तोलून पाहू, त्यावेळी ते आजही लागू पडताना आपल्याला दिसतात. आता अगदी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात मी काम करतोय त्याच्याबाबतचा विचार जर आपण लक्षात घेतला, तर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये या सर्व संस्थांना स्वायत्तता देण्याबाबतचा आता विचार सुरू आहे. ही स्वायत्तता जी आहे ती शिक्षकाला स्वातंत्र्य असलं पाहिजे, शिक्षण संस्थेला स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि कोणत्याही शासनाने ते स्वायत्तता किंवा ते स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये किंवा त्याच्यावरती दबाव टाकू नये. हा विचार प्रेषितांनी 1400 वर्षापूर्वी मांडलेला आहे. आणि त्या काळामध्ये ज्या संस्था चालत होत्या किंवा ज्या मस्जिदी होत्या, त्या शाळांची केंद्रच होत्या आणि तिथेमध्ये शिक्षकाला स्वातंत्र्य होतं, त्याच्यामध्ये त्या शिक्षण संस्थेला स्वातंत्र्य होतं, अनुदान शासनाकडून मिळत असून सुद्धा ते स्वातंत्र्य होतं. अलीकडे अशी भूमिका आहे, की आम्ही अनुदान देत असेल तर आम्ही तुमचं स्वातंत्र्य आम्ही कंट्रोल करू शकतो. आता अशा पद्धतीनं विचार सुरू असताना स्वायत्ततेचा विचार त्या काळातही त्यांनी केलेला आहे. म्हणजे शिक्षकाच्या आणि शिक्षण संस्थेच्या वेतन अनुदान शासनानं कसं दिलं पाहिजे, शिक्षण संस्था कशा उभ्या केल्या पाहिजेत, समाज ज्ञानी कसा बनवला पाहिजे, हे त्या काळात त्यांनी सांगितलंय. आणखीन एखादा विचार आपण असा घेऊ, की जो आता जी समस्या म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो, बाल गुन्हेगारीचा विषय आहे. या बाल गुन्हेगारीच्या याच्यामध्ये भारतामधला जो गालीचा व्यवसाय आहे,
हे भारतातले गालिचे परदेशातल्या काही संस्थांच्या मधून, परदेशातल्या काही देशांच्या मधून घेतले जात नाहीत. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही या गालिच्यांच्या कार्पेट इंडस्ट्रीमध्ये मुलांचं शोषण करून, मुलांचं लेबर वापरून हे घेतायत, म्हणून आम्ही वापरणार नाही. किंवा आपल्याकडचे आगपेटीचे कारखाने आहेत किंवा फटाक्यांचे कारखाने आहेत किंवा काही खाण उद्योग आहेत, याच्यामध्ये हे चाइल्ड लेबर वापरलं जातं. हॉटेल समूहामध्ये, हॉटेल उद्योगामध्येही वापरलं जातं. याबाबत प्रेषितांनी 1400 वर्षापूर्वी, काही हजार वर्षापूर्वी असं लिहून ठेवलंय की लहान मूल जे 14 वर्षे ज्याला पूर्ण झालेलं नाही, हे दुर्बल आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं त्याच्या क्षमतेपेक्षा, त्याच्या कुवतीपेक्षा काम देऊ नका, त्याचं शोषण करू नका, हे त्या काळात त्यांनी सांगितलंय. आणि आज आपण 19व्या शतकामध्ये, 20व्या शतकामध्ये आणि 21व्या शतकामध्ये त्याबाबत कायदे करायला लागले. म्हणजे ज्या काळामध्ये आत्ता आपण कायदे करतोय त्याचा विचार प्रेषितांनी कितीतरी वर्षापूर्वी केलेला आहे. आणि म्हणून मग असं म्हणावं वाटतं की प्रेषित मोहम्मद हे एक द्रष्टे समाज सुधारक होते. म्हणजे ज्याला व्हिजनरी रिफॉर्मिस्ट आपल्याला म्हणता येईल. म्हणजे कोणकोणते रिफॉर्म्स आले पाहिजेत, आता जे शासन वेगळ्या प्रकारच्या सुधारणा आणतंय, त्या सुधारणासाठी कायदे आणतंय, या सर्वांचा विचार सर्वंकषपणे त्यांनी त्यावेळी केलेला आपल्याला दिसतोय. आज आपण विश्वबंधुत्वाचा विचार करतो किंवा जातीय सलोख्याचा विचार करतो. त्यांनी त्या काळात सांगितलेलं आहे की प्रार्थनेसाठी आपण एकत्र येऊया, काही धार्मिक विधीसाठी एकत्र येऊया आणि अल्लाच्या पुढे आपण सगळे एकत्र आल्यानंतर, या विधीसाठी आपण नमाजसाठी एकत्र आल्यानंतर, तिथे अल्लाह पुढे किंवा तिथे देवापुढे आपण सगळे सारखे आहोत. तिथे मग कुणी अमीर नाही, कुणी गरीब नाही. आणि अशा उपक्रमातून सर्वजण नतमस्तक होणं, सर्वजण एक लीन होणं आणि त्याच्यातून सर्वजण एकत्र येणं, त्याच्यामध्ये धर्म, जात, पंथ, रंग हे सगळं विसरून सगळ्यांनी एकत्र येणं, हाही विचार त्यांनी त्यावेळी मांडलेला आहे. या विचाराचा प्रसार आज वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याची गरज आहे. तर जातीमध्ये जी तेढ निर्माण व्हायला लागलेली आहे, धर्मामध्ये जी तेढ निर्माण व्हायला लागली आहे, विचारांच्या फंडामेंटलिस्ट विचारांच्या मधून जी तेढ निर्माण व्हायला लागली आहे, ही तेढ संपवता कशी येईल याचाही विचार प्रेषितांनी त्यावेळी केलेला आपल्याला दिसतो. आज आपण ज्या बॉन्डेड लेबरबद्दल, वेठबिगारीबद्दल बोलतो आणि जी वेठबिगारी आता 21व्या शतकामध्ये ट्रेड अँड कॉमर्स, गॅट, WTO, वर्ल्ड इकॉनॉमी जी आपली चाललेली आहे, भांडवली व्यवस्थेवरती आधारलेली वर्ल्ड इकॉनॉमी जी चाललेली आहे, त्याच्यामध्ये एकीकडे शोषण करणारा वर्ग जो आहे तो अधिक श्रीमंत व्हायला लागले. जगातल्या श्रीमंतांची संख्या वाढायला लागली आहे. चीनमध्ये 100च्या वर जगातले श्रीमंत त्याच्यात नोंदलेले आहेत, भारतातले त्याच्यात नोंदले जात आहेत. त्याबरोबरच शोषितांची पण संख्या वाढायला लागली आहे. हे शोषित कोणत्या प्रकारे शोषले जात आहे, त्यांचं घाम कसा शोषला जातो, त्यांचं श्रम कसं शोषलं जातं, त्यांच्या सेवा कशा शोषल्या जातात, याची अनेक उदाहरणं आज आपण पाहतो. हा विचार त्या काळामध्ये प्रेषितांनी आपल्याला सांगितलं की अशा प्रकारे माणसाच्या श्रमाचं, माणसाच्या भांडवलाचं किंवा त्याचं जे काही भांडवल असेल त्याचं कोणत्याही प्रकारे शोषण होता कामा नये, असा विचार सुद्धा प्रेषितांनी त्यावेळी आपल्याला मांडलेला दिसतो. आणि म्हणून हे सगळे विचार आजच्या काळामध्ये अतिशय ताजे किंवा अतिशय रिलेव्हंट किंवा अतिशय मिळते जुळते आपल्याला दिसतात. आणि म्हणून त्यांच्या विचारांचं एकदा पुनराध्ययन होणं किंवा पुन्हा नवी मांडणी होणं, पुन्हा नवा अभ्यास होणं याची गरज आहे. की आता अलीकडे भ्रूण हत्येच्या बाबत सुद्धा अलीकडे बोललं जातं की डॉक्टरांच्यावरती कारवाई केली जाते किंवा अनेक प्रकारचे त्याच्यावरती ॲक्ट्स वगैरे आलेले आहेत. याच्यावरती सुद्धा त्यांनी विचार मांडलेले आहेत की हा एक वाईट अशा प्रकारचा विचार कसा आहे की अशा प्रकारच्या गोष्टी कशा होऊ नयेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण समाजाने प्रगल्भ राहून काय विचार केला पाहिजे याबद्दलही विचार त्यांच्या याच्यातून, वक्तव्यातून आपल्याला आलेले दिसतात. म्हणजे समाजामध्ये आज ज्या प्रकारच्या समस्या आपल्याला दिसतात, शिक्षणाची समस्या असेल, बॉन्डेड लेबर वेठबिगारीची समस्या असेल, बालमजुरीची समस्या असेल, स्त्रियांच्या दर्जांचा प्रश्न असेल, शोषितांचे प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्नांच्या वरती प्रेषितांनी त्या काळामध्ये विचार केलेला आहे आणि तो सांगोपांग विचार केलेला आहे, केवळ विचार केलेला नाही आणि ते विचार मांडलेले आहेत. आणि प्रेषितांचं मोठेपण असं आहे की प्रेषित हे विचार मांडून थांबलेले नाहीत, त्यांनी ते अस्तित्वात आणलेले आहेत. त्यांचं म्हणणंच असं आहे की जे विचार माणूस अंमलात आणतो, जे विचार माणूस प्रत्यक्ष शिकवतो आणि तो अंमलात आणतो, तोच खरा मुस्लिम आहे. म्हणजे प्रीचिंग अँड प्रॅक्टिस हे एकच असलं पाहिजे. म्हणजे जे शिकवण आपली आहे आणि त्याप्रमाणे जे आचरण आहे याच्यामधलं जो बॅलन्स आहे, याच्यामधला जो समतोल आहे, त्याला प्रेषित फार महत्त्व देतात. तुम्ही विचार एक सांगता आणि वर्तन एक करता, याला प्रेषितांचा विरोध आहे. तुमचे जसे विचार आहेत तसंच आचरण पाहिजे. आणि या सर्व विचारांची अंमलबजावणी करत असताना एक प्रशासक म्हणून, एक न्यायाधीश म्हणून, एक योद्धा म्हणून, एक टीचर म्हणून, ते तर स्वतःला असं एका ठिकाणी त्याने म्हटलेलं आहे की आय एम अ टीचर, मी एक शिक्षक आहे आणि मला हे तुम्हाला सांगण्यासाठी इथं पाठवलेलं आहे. अल्लाहने मला एक शिक्षक म्हणून ही भूमिका दिली आहे.
म्हणजे एकाच वेळी अनेकविध भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत आणि या सर्व भूमिकांना अनेक प्रकारची आता जी आपल्या ज्ञानशाखा आहेत या ज्ञानशाखांच्या अनेक विचारांचं बैठक आहे, अधिष्ठान आहे आणि म्हणून प्रेषितांचे विचार आज आपण कालबाह्य झालेत असं म्हणू शकत नाही. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल. उलट या विचारांचा समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, अर्थशास्त्रीय अशा तऱ्हेनं अभ्यास व्हायला पाहिजे आणि त्याची समाजापुढे पुनर्मांडणी झाली पाहिजे, जेणेकरून समाजातल्या अनेक प्रश्नावरती आपण आणखीन नवा प्रकाश टाकू शकू आणि त्यामुळे समाजातलं जे आता चाललेलं जे दुभंगलेपण आहे किंवा समाज वेगळ्या गोष्टींनी विभागला जातोय ते बाजूला जाऊन एक सर्वधर्म समभाव, जातीय सलोखा, एक ऐक्य आणि एक विश्वबंधुत्व या सर्वच गोष्टींच्या दिशेने आपण जाऊ शकू आणि म्हणून त्यांच्या विचाराची पुनर्मांडणी, त्यांच्या विचारांचा पुनर्अभ्यास या सर्वांची जरुरी मला वाटते.